आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल सुमधुर मसाला दुधाच्या प्रीमिक्सची रेसिपी बघणार आहे। सोबतच त्यापासून कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध कशा प्रकारे तयार करायचे त्याची देखील आपण रेसिपी बघणार आहे। या प्रीमिक्स पासून अगदी 1 मिनिटाच्या आत आपण मसाला दूध तयार करू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले आपण प्रीमिक्स पासून मसाला दूध कशा प्रकारे तयार करायचे ते बघूया। कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तयार करण्यासाठी सर्वात पहिले एका बाउलमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतका तयार प्रीमिक्स घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मसाला दूध जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही एखादा 2 टेबलस्पून इतकं प्रीमिक्स जास्तीचं वापरू शकता। यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास इतकं गरम दूध घालून घ्यायचं आहे। थोड्या प्रमाणामध्ये दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थंड दूध हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थंड देखील दूध घालू शकता। बघा, आधी मी थोडंसं दूध घालून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे राहिलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बघा, तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटाच्या आत घट्ट असे मसाला दूध तयार झालेले आहे। आता तयार करून घेतलेले जे दूध आहे ते आपण एका ग्लासमध्ये घालून घेणार आहे। आता तयार मसाला दूध जे आहे ते आपण ग्लासमध्ये घालून घेतलेले आहे। आता मी काही बदाम, पिस्ता आणि काजू कट करून घेतलेले आहे ते यावरती घालून घेते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यावरती घालू शकता। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यावरती काही केशरचे धागे ठेवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे। आता आपण प्रीमिक्स कशा प्रकारे तयार करायचं ते बघूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण पाव कप इतके थंड करून घेतलेले काजू घालून घेते आहे। त्यानंतर पाव कप इतके बदाम घेतलेले आहे। याचे साल मी चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे। हे बदाम देखील मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले होते साधारण अर्ध्या घंट्यासाठी। तुम्ही सालासहित देखील याच्यामध्ये बदाम घालू शकता। आता या बदाम आणि काजूला मिक्सरला छान पल्स देऊन बारीक असे याची पावडर तयार करून घ्यायची आहे। बघा, फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यामुळे याला तेल सुटत नाही आणि छान बारीक अशी आपली पावडर तयार होते। तुम्ही बघू शकत असाल याला बिलकुल तेल सुटलेलं नाही आहे। आता ही तयार करून घेतलेली जी पावडर आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। बघा, किती छान अशी बारीक अशी ही पावडर तयार झालेली आहे। आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर साधारण 3 ते 4 इतक्या विलायची घालून घ्यायची आहे। त्यानंतर साधारण अर्धा टीस्पून इतकं जायफळ किसून घालायचं आहे। जर तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल। त्यानंतर 7 ते 8 इतके केशर धागे घालून घ्यायचे आहे। त्यानंतर अगदी थोडासा पिवळा रंग घालून घ्यायचा आहे। ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल। आता या सर्व साहित्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे। आता ज्या बाउलमध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर घालून घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला ही पिठी साखर घालून घ्यायची आहे। आता याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आपल्या मसाला दुधाला छान घट्टपणा येण्यासाठी साधारण पाऊण कप इतकी आपल्याला याच्यामध्ये दूध पावडर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट दूध आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 कप इतकी देखील दूध पावडर घालू शकता। आता पुन्हा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आहे। यामध्ये मी बदाम, काजू आणि पिस्ता घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता। अशा प्रकारे आपलं कोजागिरी पौर्णिमा स्पेशल सुमधुर मसाला दुधाचे प्रीमिक्स तयार झालेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये देखील काही केशरचे धागे घालून घेऊ शकता। याच प्रीमिक्सचा वापर करून तुम्ही अगदी 1 मिनिटाच्या आत कोजागिरी पौर्णिमा स्पेशल सुमधुर मसाला दूध बनवू शकता। आणि ते कशा प्रकारे तयार करायचं ते मी तुम्हाला या रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवलेलं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला देखील क्लिक करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।